सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळ हा चर्चेचा विषय ठरला आहे। राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आणि काही ठिकाणी तर सत्ताधारी पक्षाचे नेते सुद्धा राज्य निवडणूक आयोगाच्या भोंगाळ कारभारावर जाहीर टीका करत आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील गोंधळ मतदार आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असून या संदर्भात लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी दिली आहे। नाशिक महापालिका प्रारूप मतदार यादीतील घोळ न्यायालयात पोहोचल्यावर त्याचा परिणाम राज्यातील 29 महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कालच राज्य निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून राज्यातील 29 महानगरपालिकेच्या मतदार यादीतील गोंधळ सुधारण्यासाठी हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। परंतु मतदार यादीतील गोंधळ सुधारण्यासाठी हा वेळ सुद्धा अपुरा असून जोपर्यंत सर्व ठिकाणच्या सर्व हरकतींवर योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत आयोगाने निवडणुकांचा घाट घालू नये म्हणून आता अखेर न्यायालयाचे दार ठोठावण्याची वेळ जनतेवर आल्याने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला टीकेला सामोरे जावे लागत आहे। आता काल जी माहिती आली आम्हाला की 3/12 पर्यंत ही मुदतवाढ मिळालेली आहे, परंतु जो मतदार यादीमधला जो घोळ आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे जवळजवळ 86,000 पूर्ण नाशिकमध्ये दुबार मतदान आहे। कितीतरी याद्या यांनी तोडलेल्या आहे प्रत्येक प्रभागामध्ये। 14 ते 15,000 मतदान दुसऱ्या प्रभागात गेलेले अशा बऱ्याच प्रभागामध्ये आहे आणि ही मोठ्या याच्यामध्ये आहे। आम्ही लोकांना ते फॉर्म्स पण पाठवतोय, ब जे काही फॉर्म्स आहेत जे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा दुबार मतदान घटवण्यासाठी हे सगळं आम्ही केलेलं आहे, परंतु ही वेळ पण कमी आहे याच्यामध्ये आणि नागरिकांना माहितीच नाही पहिली गोष्ट कुठे जायचं, तो फॉर्म कुठे भेटतो। आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतोय, व्हॉट्सअपवरती ते PDF पाठवतोय, सगळे करतोय, परंतु ही वेळ पण फार कमी आहे आणि याच्यामध्ये आता माहित नाही हे लोक किती ॲक्शन घेणार आहेत। जरी यांनी ॲक्शन नाही घेतली तर आम्ही मुंबई हायकोर्टाचं द्वार आम्ही ठोठावणारच, आम्ही हे करणारच, कारण की रिट पिटिशन दाखल केल्याशिवाय याला पर्याय नाही दुसरा। कारण की हे लोक हे जे मोडीतोडीचं हे जे काही यादीचं राजकारण चालू आहे त्यांच्या सोयीने चालवलं आहे आणि म्हणून आम्ही याच्यावरती आक्षेप आहे आमचा आणि आम्ही न्यायालयामध्ये जाणार, 100% जाणार। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।